प्रखर आणि अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे। एका मोठ्या विश्रांतीनंतर नैऋत्य मोसमी वारं म्हणजेच मान्सूनने आता पुन्हा एकदा वेग घेतला असून तो वेगाने पुढे सरकत आहे। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी 48 तासात मान्सून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे मुंबईकरांसह संपूर्ण महाराष्ट्राला लवकरच या असह्य उकाड्यापासून मोठा दिलासा मिळणार आहे। मान्सूनने आतापर्यंत तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि बिहारच्या अनेक भागांमध्ये आधीच हजेरी लावली आहे। एकीकडे मान्सून महाराष्ट्रासाठी दिलासा घेऊन येत असताना दुसरीकडे ईशान्येकडील राज्यांसाठी मात्र तो चिंतेची बाब ठरला आहे। आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांमध्ये 28 जून पर्यंत अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून मेघालयात तर पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे। सध्या देशात हवामानाचे दोन वेगळे रंग पाहायला मिळतात। जिथे गोवा, कोकण आणि बिहारमध्ये जोरदार पावसाची शक्यता, तिथेच विदर्भ, पूर्व मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांना अजूनही तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे। त्यामुळे कुठे दिलासा तर कुठे आव्हानं घेऊन मान्सूनचा हा प्रवास आता वेगाने सुरू आहे।